सुरुवातीला विमानासंदर्भातल्या आजच्या दोन मोठ्या घटना बातम्या आहेत। हाँगकाँगहून दिल्लीला येणारं एअर इंडियाचं विमान हे पुन्हा हाँगकाँगला रवाना करण्यात आलं। ते तिथल्या विमानतळावर उतरवण्यात आलं। एअर इंडियाचं बोईंग 787 ड्रीमलाइनर हे विमान पुन्हा एकदा विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची शंका असल्यामुळेच काही काळ घिरट्या घातल्यानंतर विमानतळावर उतरवण्यात आलं। तर लखनौ विमानतळावर सौदी एअरलाइन्सच्या विमानाच्या चाकातून धूर आला। अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवलं। इथले सर्व प्रवासी सुखरूप आहेत। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी सागर शिंदे यांच्याकडून। सागर, अहमदाबाद दुर्घटनेनंतरच्या पाठोपाठ येणाऱ्या अशा काही समोर येणाऱ्या घटना चिंतेची बाब आणि प्रवाशांमध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण करतात। श्रुती, आजची पहिली बातमी आहे लखनौ विमानतळावरची। लखनौ विमानतळावर सौदी एअरलाइन्सच्या विमानातून चाकातून धूर आला। लँडिंग गिअरमध्ये बिघाड झाल्यानं चाकातून धूर आणि ठिणगी आल्याची घटना घडली। वैमानिकाने हे विमान धावपट्टीवर उतरून हवाई वाहतूक यंत्रणेला तात्काळ माहिती दिली। या विमानात 250 प्रवासी होते। हे सर्व प्रवासी हज यात्रेवरून परत आलेले होते। दुसरी बातमी आहे हाँगकाँग ते दिल्ली विमानाची। दिल्लीला येणारं एअर इंडियाचं AI-315 विमान होतं। हे विमान तात्काळ हाँगकाँगला परत वळवण्यात आलं। या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची शंका होती। उड्डाणानंतर काहीच वेळात या विमानानं साऊथ चायना सीवर घिरट्या मारल्या। त्यानंतर हे विमान तात्काळ हाँगकाँग विमानतळावर उतरवण्यात आलं। दिल्लीला येणारे हे विमान 787 ड्रीमलाइनर विमान होतं। सकाळी 8:50 उड्डाण केलेलं हे विमान दुपारी 12:20 दिल्लीला येणं अपेक्षित होतं, पण तांत्रिक बिघाडामुळे हे परत हाँगकाँगला वळवण्यात आलं। नक्कीच तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।